नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी 12:30 होऊन गेलेले आहे. उशिरा सुरुवात करते. ब्लॉग करणार नव्हती पण म्हटलं चला मसाल्याची उडदाची डाळ बनवते आणि शॉर्टकट पटकन स्वयंपाक करायचा आहे. गुड्या पण येऊन गेलेली आहे, कृष्णाचा यायचा टाईम झालेला आहे. तर म्हटलं शॉर्टकटमध्ये उडदाची डाळ मी कशी बनवते तर माझ्या गोडताईंना मी सांगते. म्हटलं थोडा का होईना म्हटलं व्हिडिओ बनवून घेते. तर चला मी ना उडदाची डाळ बनवते आणि डाळ कशी बनवते ते पण दाखवते. चला. तर मी इथे ना तेल टाकून घेतलेलं आहे. एकच्या गॅसवरती ठेवते आणि चहा ठेवला मी त्या दादांना द्यायचं लक्षात राहिलं नाही. 2 जणांनी घेतला आणि 2 जणांचा चहा ठेवलेला होता, लक्षातच राहिलं. आणि मस्त चहा ठेवलेला होता, गुळाचा चहा. ठेवते तेल आणि डाळ पण होती मी माझ्याकडे, तर डाळ घेऊन आली. आमच्या साईडला 1 किलो. हे बघा 5 मिनिटं झाले, डाळ भिजू घातलेली मी. याच्यात मी फक्त याच्यात मी घेतलेली उडदाची डाळ आणि आपली हरभऱ्याची डाळ घेतलेली. 5च मिनिटं झाली भिजू घातलेली आहे. आणि इथं मी मसाला करून घेतलेला आहे. आपण जसं मटणाचा मसाला करतो ना तसाच मी मसाला करून घेतलाय. कांदे खोबरं भाजून घेतलेले, अद्रक लसूण आणि आपले जेवढे मसाले असतील तेवढे मसाले मी टाकून दिलेले. गरम मसाला, कांदा मसाला, धनिया पावडर, तिखट असे टाकून पिसून घेतलेला आहे. चला पटकन बनवते. गरम झालेले आणि एका साईडला लगेच भात लावते. आणि थोडी कोथिंबीर बी टाकलेली होती आम्ही. आणि भातासाठी ना गरम पाणी लावून देते. दुसरंच काम होतं त्याच्यामुळे उशीर झालेला. पोचा पण मारायचा राहिलाय. आता काय करते, भात आणि भाजी लावून देते आणि मग पोचा मारून घेते, भाजी वगैरे लावून देते आणि मग जेवायला बसते. एक नंबर. आणि याच्यात टाकणार आहे मी थोडंसं डाळीचं आहे, आपलं बाजरीचं आणि बेसन पीठ भाजलेलं आहे ते पीठ टाकणार आहे. शॉर्टकट करते म्हणून मी ना मिक्सरच्या भांड्यातच टाकून दिली. आपल्याला डाळ आणि पाणी मी स्वच्छ घेतलेलं आहे. 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे ना, तर ते पाणी मी टाकून देते आता. हळद वगैरे सर्व टाकलेलं आहे मसाले. आता आपल्याला फक्त मीठ टाकायचंय.
शिजून आहे ना डाळ घट्ट होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून घ्यायचं. मला माहिती आहे डाळ घट्ट होऊन किती पाणी लागणार आहे असं, तर मी तेवढं पाणी टाकून देते. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून देते मी. आणि वाटणमध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकली होती. मीठ टाकते. कुकरचं झाकण लावून देते. आणि आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. मस्त डाळ शिजते. आणि या नॉनस्टिकी कुकरच्या शिट्ट्या ना पटकन होतात, त्याच्यामुळे ना 5 शिट्ट्या मारायच्या कधी पण. तर मी 5 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्यांवरती डाळ व्यवस्थित शिजत नाही. 5 शिट्ट्या करून घेते. पूर्ण आपल्याला डाळचा गाढ करायचा आहे, तर 5 शिट्ट्या करून घेते आणि मग बोल. आता मी पाणी गरम झालेलं आहे आपलं. शॉर्टकट कामं कशी करते. पाणी गरम झालंय, पाणी ठेवते, लगेच तांदूळ टाकून देते आणि मग आपला भात फक्त 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातो. काय काय माझा दादा आता आला आणि त्याला सांगताय का काय बनवते डाळ भात या देऊ का थोडा केला. कांदे वगैरे कापा हो. अरे मग गरम गरम लगेच जेवायला बसून जाऊ. मटन आहे. चिकन आहे. चिकन आहे. माझा दादा म्हणतोय चिकन बनवते मग वासच तसा येतोय डायरेक्ट. काय वाटतंय तुला? चिकनच आहे. आता अभ्यास नाही समजत.
अभ्यास अभ्यास जबरदस्ती सांगावं लागतं त्यांना. तर स्वयंपाक करून झालेला आहे. थोडीशी वाफ जाऊ दे आणि मग दाखवते तुम्हाला. जेवायला पण बसते. मुलांना लागलेली आहे भूक आणि मुलं सांगताय मटणाची चिकन बनवलेलं आहे मम्मी तुम्ही. तर चिकन बनवलं बिर्याणी. मटण बनवलेलं आहे. हा मटण आहे मटण. काय आहे? मटण. तर चला मी ना त्याचा काय मतलब नाही झाला ना. आता काय आहे, आता आपण नक्की ना माहिती झालं पाहिजे. आम्ही तुम्हाला आता तर हे बघा भाजी कशी झाली. सर्वांना मटणाची भाजी कशाची आहे सांग पहिले. मटण. नाही काय यार. तिच्या तुला गोट्या कोणत्या पाहिजे कोणत्या पाहिजे ते चूज करून तुझ्या घेऊन मग मटणची नाही. कसं काय पहिलेच सांगितलं दाल मखनी झाली ना आपली डाळ. तू जेवण करून थोडासा आराम झाला. परत वरती गेलेली होती. वरून मी आली. कस्टमर होते तर आली मी 5-5:30 वाजता. मग घरातले सर्व कामं आवरून झाले. परत झाडांना पाणी दिलं, माठ भरले, स्वयंपाक केला. स्वयंपाक म्हणजे भाजी तर काही केली नाही मी. तर भाकरी बनवल्या, पापड वगैरे तळून झालेले, भांडे कुंडे सर्व आवरून झालेले. आता बसली आहे. आता बसतो आम्ही जेवायला. जेवण करून मग थोडासा राऊंड मारायला जाईल. आता कालपासून सुरुवात केली राऊंड मारायची. जेवण करून पटकन जेवण करायचं आणि राऊंड मारायला जायचं. आणि गुड्याचं चालू इथं काम. दाखवते गुड्या काय काम करते. तर गुड्याचं चालू इथं कवर लावणं नोटबुकांना. झाल्या का सर्व लावलं गेलं का कागद आहे. तिची लावून घेते ती आता. तीन भाकरी बनवल्या मी मस्त आणि मोठ्या मोठ्याच बनवून घेते मी. आणि इकडे पापड तळले. सकाळी उडदाचे खाल्ले ना तर आता म्हटलं गहू तांदूळाचे पापड ते तुकडे पहिले तळून घेते म्हटलं आणि मग चांगले पापड तळायला घेणार. हे तुकडे तळून घेते. तुकडे झाले नसते. मुलांनी काय केलं माहिती आहे का, पापड टाकलेले होते. माझी बहिणीचे पोरं पण होते. त्यांनी धरले आणि पूर्ण पापड गोळा करून टाकले. मग त्याचे तुकडे झाले ते. तर मग ते असे तुकडे हे करावे लागत आहे मला. चला तर आता बसतो आम्ही जेवायला. जेवण करून राऊंड मारायला जाईन. आता 2-3 दिवसापासून सुरुवात केली आहे. संध्याकाळी राऊंड मारायला जायचं बुवा. आता पटकन जेवण वगैरे करून घेते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की मग उशीर होऊन जातो. जेवण वगैरे करतो, परत भांडे घासते, राऊंड मारायला जाते, मग हेच संध्याकाळची रुटीन. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.